नमस्कार. कशात सर्व. आज मुद्दामून चिठ्ठी काढूनच आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. गेले अनेक दिवस व्हिडिओच्या माध्यमातून तसं आपल्यासोबत आलेलं नाही आणि म्हणूनच जी माझी माणसं आहेत, ज्यांच्याकडे माणुसकी आहे आणि ज्यांना सर्वसामान्यांसाठी काहीतरी इथं भावना आहे, तळमळ आहे, आवड आहे, अशा माझ्या हितचिंतकांजवळ आज थोडंसं मनसोक्त बोलण्यासाठी आणि 3 तारखेला ऑगस्टमध्ये नालासोपारा या ठिकाणी संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे पर्व 15वे मेगा रक्तदान शिबिर जे आहे त्याबाबत चर्चा करण्यासाठी आज मी मुद्दामून आपल्यासमोर आलो आहे. सुरुवातीला म्हणालो की चिठ्ठी घेऊन आलो. चिठ्ठी यासाठी की काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याशी चर्चा करताना राहू नयेत, वंचित राहू नयेत आणि म्हणूनच ही चिठ्ठी आणली. काही महिन्यांपूर्वी म्हणजे आता जवळपास वर्ष होईल, मी दापोली मंडणगड खेड या विधानसभेत निवडणुकीला सामोरे गेलो. अर्थात तो माझा एकट्याचा निर्णय नव्हता, परंतु जे झालं ते झालं. एक प्रयत्न केला, लोकांसाठी चांगलं काहीतरी करण्याच्या इच्छा होत्या. सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी राजकीय साथ लागते म्हणून हा प्रयत्न होता. परंतु जे काही झालं हे आपण सर्वांनी पाहिलंय, अनुभवलंय. त्यामुळे त्याच्या फळात जायला आता माझी जराही इच्छा नाही. संघर्ष वाटायला आला, परंतु आता त्याच्यावर मात करून पुन्हा एकदा आपण जो आपला मुख्य अजेंडा होता, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, यामध्ये आपण कार्यरत आहोत. महिन्याला दर आठवड्याला आपले रक्तदान शिबिर होतच आहेत आणि दर 4 महिन्याला प्रतिष्ठानची जी प्रथा आहे त्यानुसार नालासोपारा या ठिकाणी भव्य असा रक्तदान शिबिर आपण घेतो आणि सलग दर 4 महिन्यांनी 15 वेळा गेल्या 5 वर्षात 14 वेळा यशस्वी रक्तदान शिबिर पार पडल्याने आता 3 ऑगस्टला जो होणार आहे तो 15वा. म्हणजे हे सहजासहजी शक्य नसतं. यासाठी खूप मोठी यंत्रणा मागे लागते आणि ती माझे सर्व सदस्य आहेत, माझे रक्तदाते आहेत, माझे हितचिंतक आहेत. या सर्वांच्या शिवाय हे अशक्य आहे आणि मी त्यांना एकदा नाही वारंवार याबाबत धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानत असतो. आज 25,000हून अधिक रक्ताच्या बॅगा आपण संकलित केल्या. प्रत्यक्षपणे 50,000हून रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि त्यामुळे हे कार्य कुठं थांबू नये ही माझी प्रामाणिक भावना असते, प्रामाणिक धारणा असते आणि म्हणून हे काम चालू आहे. निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यात रक्तदान शिबिर नालासोपाऱ्यात झाला, एप्रिल महिन्यात झाला. डिसेंबरमध्ये संख्या कमी होती, परंतु 100ने पुन्हा ती एप्रिलमध्ये वाढली आणि मध्ये महिन्याला आपले कॅम्प होत आहेत ते वेगळेच आहेत. आणि निवडणूक हरलो जरी असलो तरी दापोली ब्लड स्टोरेज सेंटरही काही बंद झालेलं नाही, तेही चालू आहे. त्यालाही 3 वर्ष झालेत. दिवसाला तिथे 4-5 रक्ताच्या बॅगांची मागणी आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 4-5 रक्तांच्या बॅगांची मागणी आहे आणि आपण ते पुरवत राहू. परंतु मला बघा, जे निगेटिव्ह आहेत, जे आपल्याविषयी नकारार्थी आहेत, ज्यांना आपण नावडतीचे मीठ अळणीप्रमाणेच आहोत, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? नाही. त्यांच्याकडून मला जराही अपेक्षा नाही. परंतु मला हा जो व्हिडिओ बघताय त्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे
ह्या जगात अशक्य असं काही नाही आणि म्हणून तुमची साथ हवी. कुठेतरी मी पराजित होऊन समजा नव्याने उमेदीने कामाला लागतोय. भविष्यात पुन्हा या राजकीय क्षेत्रात येण्याची आपली इच्छाही नाही, पण सामाजिक क्षेत्राचा जो वसा आपला मूळ वसा हा सामाजिक क्षेत्र होता, तो चालू राहावा, आपली रक्तदानाची परंपरा सुरू राहावी आणि म्हणून मला आपली साथ ही गरजेची आहे आणि ते आपल्याकडून मिळावी. आज मी आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना प्रामुख्याने संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे जे व्हॉट्सअपचे 10 ग्रुप आहेत, त्यानंतर दापोली ग्रामीणचे 2 ग्रुप आहेत, काळाची गरज म्हणून 2 ग्रुप आहेत, मंडणगड तालुक्याचा एक आहे आणि संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे अधिकृत सदस्य असा एक ग्रुप आहे. असे 16 ग्रुप आहेत आणि 16 ग्रुपची संख्या जर पाहिली आपण तर एक 3,500 सदस्य माझ्यासोबत जोडलेले आहेत. परंतु त्या 3,500 सदस्यांपैकी किती सदस्य सक्रिय आहेत, किती मनापासून काम करतात, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण एका ठिकाणी समजा आपण सदस्य म्हणून आहोत किंवा आपण त्या ग्रुपला आहोत, तर त्या ठिकाणी आपलं काहीतरी देणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे आणि आपण ते द्यायला पाहिजे. मागणी तर थांबली नाही, रक्ताची मागणी येत राहिली. केम, वाडिया, टाटा, जे नायासारख्या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांना ॲडमिट करण्यासाठी जी मागणी आहे, जिथं शक्य आहे तिथं आपले रुग्णसेवक जातात. पहिले आर्थिक सोर्स प्रतिष्ठानला चांगलं होतं, देणग्या येत होत्या, आपण रुग्णसेवक ठेवला होता, टिफिन सेवाही चालू होती. परंतु मधल्या काळात आर्थिक खंड पडला असल्यामुळे त्या गोष्टी थांबलेल्या आहेत. परंतु एक गैरसमज आपण करून घेऊ नका. मी जरी निवडणूक लढलो असलो तरी मी प्रतिष्ठानचा एकही रुपया त्या निवडणुकीत वापरलेला नाही. प्रतिष्ठानचा आर्थिक सोर्स, प्रतिष्ठानचं आर्थिक भांडवल त्या ठिकाणी ठेवलं आणि मी निवडणूक लढताना प्रतिष्ठानच्या पैशांव्यतिरिक्त निवडणूक लढलो. त्यामुळे आपल्या अनेकांच्या मनात जर का तो गैरसमज असेल की बाबा प्रतिष्ठानचा पैसा मी वापरला, तुम्ही चौकशी करू शकता. तुम्ही प्रतिष्ठानचे जे हिशेब लिहिलेले बुक आहेत, नोंदणी केलेले बुक आहेत, आलेल्या देणग्यांचा हिशोब आहे, आपल्याला कधीही पाहता येऊ शकतो. आपण त्याचा कधीही मिसयूज केलेला नाही, कारण की तशी मला शिकवण नाही. मी माझ्या स्वार्थासाठी कधी प्रतिष्ठान वापरलं नाही, परंतु प्रतिष्ठानसाठी मी माझं आयुष्य पणाला लावलं. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ मी लोकांसाठी खर्च केला आणि ह्या पुढं माझी नोकरी सांभाळून जसा जसा वेळ मिळतोय तसा सहकाऱ्यांच्या साथीने मला हे काम करायचं आहे. पण त्यासाठी या उमेद झालेल्या व्यक्तीला उमेद निर्माण करण्यासाठी आपल्यासारख्या चांगल्या माणसांचा पाठिंबा, आपलं त्या ठिकाणी मनुष्यबळ रूपी सहकार्य आहोत, आर्थिक सहकार्य ज्याला शक्य आहे त्यांनी ते करावं. परंतु एक पाठबळ जर तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे दिलात तर अजून खूप मोठं सामाजिक कार्य करण्याचं जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला करायला एक संधी मिळू शकते. त्यामुळं मी पुन्हा एकदा 3 ऑगस्ट नाळासोपारा येथील रक्तदान शिबिराबाबत येतो. दर 4 महिन्यांनी होणारे आपलं रक्तदान शिबिर आहे. या ठिकाणी आपण 5 ब्लड बँका मागवतो. आदल्या दिवशी तयारी करत असताना रक्तदात्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 60 ते 70 मोठे पंखे आणतो. 2 ते 3 कूलर असतात. त्या ठिकाणी 5 ब्लड बँका येतात, त्यांचं सर्व साहित्य असतं. म्हणजे आदल्या दिवशी जो रक्तदान शिबिराचा सेटअप आम्ही उभारतो. आम्हाला डिवाइन शाळेची चांगली साथ लाभले, त्यांचं आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत. आणि हे जर सेटअप उभं करायला लागतं आणि आदल्या दिवशी सेटअप उभं करणं, ते 60 पंखे फिटिंग करणं, प्रत्येक ब्लड बँकेच्या तिथे रक्तदात्याला व्यवस्थित व्हेंटिलेशन होतं आहे की नाही हे पाहणं आणि दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर झाल्यानंतर आमचे जे सहकारी आहेत रक्तदान करतात, रक्तदान करूनही न थकतात ते आणलेलं सर्व साहित्य
टेबल असतात, खुर्च्या असतात, पंखे असतात. म्हणजे आपल्याला हवं असेल बघायचं असेल तयारी कशी करतात आमच्या प्रतिष्ठानचे जे सहकारी आहेत, मावळे आहेत, खरंच ते ग्रेट आहेत. सर्वसामान्य ग्रेट आहेत. 1 रुपयाची अपेक्षा न करता ते सहकार्य करतात. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम संपला की ते जसेच्या तसं आम्हाला परत ठेवावं लागतं. शाळेच्या साफसफाईपासून एवढासा कचरा आम्ही शिल्लक ठेवत नाही. हे आमच्यासाठी नाही करत. हे रक्तदान शिबिर आम्ही रुग्णांच्या हितासाठी करतो. आज आपल्याकडं सगळं रेकॉर्ड आहे. आपल्याकडं रक्तदान केलेल्या कित्येक रक्तदात्यांनी, म्हणजे पहिल्या रक्तदान शिबिरात ज्यांनी 5 वर्षापूर्वी रक्तदान केलं आहे त्यांना आम्ही आमचा संपर्क नंबर दिला होता. ते आज फोन करतात की आमच्या या नातेवाईकाला रक्त मिळेल का. फक्त व्हॉट्सअपवर तुम्ही पत्र पाठवायचं आणि आपण ते रक्त उपलब्ध करून देत राहू. आणि म्हणूनच आपली साथ महत्त्वाची आहे. आम्ही तयारी करायला आपल्याला बोलवत नाही. दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आवरल्यानंतर बाबा सांगित नाही थांबा, हे आम्हाला सहकार्य करा. पण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत जेवढं जास्तीत जास्त जमतील तेवढ्या बांधवांना, भगिनींना घेऊन आपण रक्तदान करायला घेऊन या. रक्तदानाचा फायदा हा आपल्या स्वतःलाच आहे. म्हणजे जे रक्तदान करतात त्यांच्यातून 3 रुग्णांचे प्राण वाचतातच. पण जी व्यक्ती वयाच्या 18व्या वर्षापासून दर 3 महिन्यांनी रक्तदान करेल त्या व्यक्तीला आयुष्यात खूप मोठा लाभ होणार आहे. त्याला डायबिटीससारख्या आजारांपासून, हृदयविकाराच्या आजारांपासून, कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. पण हे 18व्या वर्षापासून आपण केलं तर. आता माझ्याकडं आमच्या समीरदादा चव्हाणसारखे 50हून अधिक रक्तदान करणारे आमचे एक महान योद्धा आमच्यासोबत आहे. त्यांना आदर्श म्हणून, त्यांना ब्रँड म्हणून आम्ही या क्षेत्रात काम करतो. 5 वर्षापूर्वी ज्यांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून या क्षेत्रात उतरले असे अनेक साथीदारात 15 ते, म्हणजे ज्यांनी कधीच रक्तदान केलं नव्हतं ते 15 ते 19-20 वेळा रक्तदान केलेलं आहे. असे जवळपास 200-150 सदस्य आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. पण कुठेतरी आता मधल्या काळात आपण जी माझ्याकडं पाठ फिरवले ते कुठेतरी आता आपण तो रुसवा सोडला पाहिजे. माझ्यावरील राग कुठेतरी तुम्ही शांत केला पाहिजे. शेवटी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर का मी मोठा झालो तर आपोआप माझ्यासोबत मला साथ देणारी व्यक्ती मोठी होणार. आज मी प्रशासकीय कामकाज करतोय, सामाजिक कामकाज करतोय. भले मी आमदार जरी झालो नसलो तरी मंत्रालयातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तुमचं कुठलंही काम असलं तरी ते मी 100% करून देऊ शकतो. एवढं नेटवर्क माझ्याकडं आहे. कुठल्याही मंत्र्याकडं तुमचं काम असू द्या, कुठल्याही अधिकाऱ्याकडं तुमचं काम असू द्या, हे आपण तुम्हाला 100% करू शकतो. तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. एवढी माझी मनाची तयारी आहे. परंतु मला प्रामाणिकपणे साथ देण्याची तुम्ही जर का तयारी ठेवलीत मला खूप आनंद होईल. माझ्यासमोर 10, 15, 20 हजार लोक नको आहेत. फक्त अशी हक्काची 1000 लोक तयार झाली पाहिजेत ज्यांना प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराचं महत्त्व कळलं पाहिजे. मी वर्षभरातून फक्त 3च दिवस तुमच्याकडे मागणार आहे. 3 दिवसात तुम्ही त्या ठिकाणी यायचं आहे, रक्तदान करायचं आहे, तुमच्या परिचित लोकांना आणायचे. ह्या रक्ताची गरज खरंच आहे. ह्या देशाला गरज आहे, ह्या राज्याला गरज आहे, ह्या मुंबईला गरज आहे. रक्तदात्यांची खरंच गरज आहे आणि चांगले रक्तदाते तयार झाले पाहिजे. फक्त वर्षातून एकदा रक्तदान करणारा रक्तदाता तयार व्हायला नको, तर दर 3 महिन्याला रक्तदान करणारा रक्तदाता हा तयार व्हायला पाहिजे. त्यामुळं आपल्याला मी विनंती करतो, यामागे समजा मी काय चुकलो असं वाटत असेल, माझ्या काय भूमिका चुकल्या असतील, त्याबद्दल मी मोठ्या मनाने आपली दिलगिरी व्यक्त करतो. हात जोडून आपली माफी मागतो. पण या सामाजिक क्षेत्राच्या कार्यात आपण मला साथ द्या. मला हे रक्तदान क्षेत्र हे माझ्यासाठी जीव की प्राण आहे. मी त्या क्षेत्राशिवाय राहू शकत नाही
आणि त्यासाठी मी एकटा काही करू शकत नाही. त्यासाठी मला तुमची साथ पावलोपावली क्षणोक्षणी लागणे गरजेचे आहे, प्राप्त होणे गरजेचे आहे, मिळणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपण सहकार्य करावं ही मी वारंवार विनंती करेन. 3 ऑगस्टला डिवाइन शाळा नालासोपारा ईस्ट या ठिकाणी आपण न विसरता सकाळी 9 ते 5 या वेळेत या. मी दिवसभर त्या ठिकाणी आपल्या स्वागताला हजर असेन. त्या ठिकाणी आपल्या काही समस्या असतील त्या देखील आपण घेऊन येऊ शकता. मी आपल्याशी संवादही साधेन. आणि आठवड्यातून आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी 3 ते 4 दिवस मी आपल्या समस्या काय असतील तर संध्याकाळी 4, 5, 6 वाजल्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असतो. त्यामुळं पुन्हा तीच विनंती करतोय, 3 ऑगस्टला नव्हे तर इथून पुढं प्रत्येक प्रतिष्ठानच्या उपक्रमात आपलं सहकार्य हवं. आपल्या सर्वांपर्यंत माझा मोबाईल नंबर आहेच. रात्री अपरात्री आपण कधीही मला फोन करू शकता. याआधी अनेकांनी केलेली आहेत. आपला कॉल हा उचलला जातोच. आणि बरेच जण आमचा मिसयूज देखील करतात. हे चांगल्या हृदयाची माणसं आहेत, चांगली माणसं आहेत. आम्ही फोन केला की मदत करतात. मेहनत सहकार्य नाही केलं तरी हे विसरतात. पण इथून पुढं आम्ही ती देखील काळजी घेतोय की खरोखरच आमच्यासाठी कोण पाठीशी उभा राहतोय, आम्हाला कोण खऱ्या अर्थाने सहकार्य करतोय, त्यांच्याच पाठीशी उभं राहावं. जे बळ देतात त्यांना आम्ही बळ देणार. आणि मग भविष्यात अशी एखादी वेळ येऊ नये. आता बऱ्याच वेळा असं होतं, काही लोकांनी आमच्या विरुद्ध टीका केलेल्या आहेत, रक्तविक्तोचे आरोप केलेले आहेत. आणि जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना कुठेतरी रक्त लागतं तेव्हा मात्र मग हे आमचा नंबर देतात आणि सांगतात त्यांना फोन करा. आम्ही जेव्हा त्या व्यक्तींना विचारतो, आम्ही रक्त 100% देऊ, तुम्हाला मदत 100% करू, पण मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिलाय. अशा वेळेस समोरची व्यक्ती त्याचं नाव सांगत नाही. आम्ही सांगतो बाबा त्या व्यक्तीचा फोन येऊ दे, आम्ही तुम्हाला 100%. अशी वेळ भविष्यात कोणावर येऊ नये. शेवटी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहोत. भले एका विशिष्ट पक्षाकडून निवडणूक लढलो असलो तरी मी पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपतो. कुठलीही जातपात न पाहता माणुसकी ही सर्वश्रेष्ठ जात ह्या आम्ही निभावत आलोय. त्यामुळे हा एका विशिष्ट पक्षाचा म्हणून त्याला मदत करायची नाही किंवा ह्या आमची कधीच भावना नसते. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, सामाजिक कारणाच्या ठिकाणी समाजकारण, ह्या अंतःकरणातून, ह्या स्वच्छ भावनेतून आम्ही पुढे जातोय. आता बराचसा वेळ आपला घेतलेला आहे आणि माझ्या मनातल्या भावना आपल्याला समजलेल्या आहेत. चला तर मग भेटूया 3 ऑगस्ट 2025 नालासोपारा नगरीत. धन्यवाद.